पहाटेच्या वेळी व्यावसायिक आणि त्याचे कुटुंब घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदी दागिने आणि रोख रक्कम असा 1,41,500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना स्टेशन रोडवर शिवनेरी चौकात सोमवारी 17 जूनला पहाटे 5:15 ते 6 या कालावधीत घडली। याबाबत अशोक शिवाजी रोकडे राहणार स्वामी समर्थ मंदिराजवळ मार्कंडेय मार्ग शिवनेरी चौक रेल्वे स्टेशन रोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी रोकडे यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे। ते सोमवारी पहाटेच्या सुमारास कुटुंबासमवेत घरात झोपलेले असताना सदर घटना घडली। रोकडे झोपेतून उठल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले। ही माहिती त्यांनी कोतवाली पोलिसांना कळवली। सदर माहिती मिळाल्यावर कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक के.एस. कपिले यांनी पोलीस पथकासह शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट दिली। याबाबत रोकडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 380, 454 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।